प्रेमी, भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन हो. भागवत पुराण निरूपण याच्यामध्ये आजचं आपलं 8वं निरूपण आहे. याच्यापूर्वी 7 निरूपणं झाली आणि स्कंधाच्या भाषेमध्ये बोलायचं तर 4था स्कंध आपला संपत आला. हा 4था स्कंध संपता एक विषय गेल्या 7व्या निरूपणाच्या वेळेला आपण मुद्दा म्हणून उल्लेख केला होता. त्याचा पुन्हा एकदा अनुसंधान म्हणून उल्लेख करूया आणि मग 4थ्या स्कंधाचा राहिलेला भाग क्रमानं घेऊया. हा अनुसंधानाचा किंवा उल्लेख केलेला भाग कुठला होता? आपण असं म्हटलं होतं की भगवंताला जेव्हा आपण प्रणाम करतो, नमस्कार करतो, तेव्हा भगवंताच्या मुकुटापासून सुरुवात करायची आणि वरून नजर खाली आणत शेवटी चरणापाशी आपली नजर विसावली पाहिजे. हे भगवंताचं दर्शन घेताना. उलट भगवंताचं ध्यान करताना, म्हणजे दर्शन नाही आहे, ध्यान आहे. तर ध्यान करताना, चिंतन करताना कोणती पद्धत आहे? तर पायापासून सुरुवात करायची, चरण कमलापासून सुरुवात करायची आणि शेवट मुकुटापाशी करायचा. हा विषय आपण 7व्या निरूपणाच्या अखेरीस बोललो होतो. त्याचे आठवण पुन्हा एकदा करूया. त्यावेळी शब्द असे वापरले होते की भगवत दर्शन घेताना, भगवंताच्या मूर्तीचं दर्शन घेताना आ मुकुट चरण. आ मुकुट म्हणजे मुकुटाकडून चरणाकडं. आ बाल वृद्ध, बालापासून वृद्धापर्यंत आ बाल वृद्ध. तसं आ मुकुट चरण भगवंताचं दर्शन घेताना आणि भगवंताचं ध्यान करताना आ चरण मुकुट. आचरण एक शब्द नाही आहे. आ चरण मुकुट. चरण म्हणजे पदकमल, इथून सुरुवात करून मुकुटाकडे. आणि भागवतकारांचं वैशिष्ट्य असं की अशा प्रकारची रीत, अशा प्रकारची पद्धत, अशा प्रकारचा उपासना मार्ग सांगताना त्यांनी किती बारीक सारीक गोष्टी तुमच्या माझ्यासाठी सांगितल्या आहेत बघा. बारीक सारीक गोष्टी. उदाहरणार्थ म्हटलं की आता दर्शन आपण घेतो. दर्शन घेताना प्रथम मस्तकीचा किरीट, सुवर्ण जडित किरीट, मुकुट पाहावा. नंतर भगवंताच्या कानातील कर्णभूषण, कुंडल किंवा श्री विठ्ठल असेल तर मत्स्याकार कुंडल, माशासारखी ही पाहावी. प्रथम मुकुट किरीट, नंतर कर्णभूषणे कुंडले, नंतर भगवंताचं मुखकमल, भगवंताचं नेत्रकमल आणि त्या नेत्रकमलावरची भ्रू म्हणजे भुवई. तर नेत्र, भ्रू आणि मुख या 3 गोष्टींची भगवंताच्या प्रसन्नता पाहावी. नंतर त्याची नासिका, नाही हे 4थं झालं. आधी बघा मस्तकी किरीट, कानामध्ये कुंडले, नंतर नेत्र आणि मुख यांची प्रसन्नता. मुकुट, कुंडले, नेत्र आणि मुख याची प्रसन्नता. त्याच्यानंतर त्याची सरळ नासिका, त्याच्या भ्रू म्हणजे भुवया आणि त्याचं कपोल म्हणजे कपाळ, या 3 गोष्टी नयनरम्य आहेत त्या पाहाव्या. शब्दातला फरक बघा. प्रसन्नता
कुणाची? नेत्राची आणि मुखाची. उलट नासिका, भ्रू आणि कपोल हे नयनरम्य. भगवंताचे ओष्ठद्वय हे लालसर आहे. त्याच्या वक्षस्थलावर श्रीचिन्ह आहे, ज्याला वत्स लांछन असे म्हटलं जातं. आपल्या विठ्ठल मूर्तीच्या ठाई ते दाखवलं जातं. तर वक्षस्थलावर श्रीचिन्ह आहे. गळ्यामध्ये वैजयंती आहे आणि तिच्यामध्ये कौस्तुभ मणी हा शोभून दिसतो. भगवंताच्या दोन्ही बाहूमध्ये रत्नजडित केयूर भूषणे आहेत. केयूर याचा अर्थ मोर असावी आहे. जसं कानातली कुंडल ही मत्स्याकार असावी, तसं बाहूभूषण ही मयुराकार असावी. तर अशा प्रकारची बाहूमध्ये रत्नजडित असं केयूर भूषण. त्याच्या हातामध्ये सुवर्ण कंकण. एकूण भगवंताचा वर्ण हा श्यामल. तो श्रीराम असू दे नाही तर श्री कृष्ण असू दे. त्याच्या 4 हातामध्ये 4 आयुध, शंख, चक्र, गदा आणि पद्म. या 4 जर टाकली तर 4मध्ये सामर्थ्य आणि सौंदर्य याचा सुंदर संगम आहे. कारण पद्म जर असेल तर ते सौंदर्याची खूण आहे, शंख जर असेल तर ती ज्ञानाची खूण आहे, पण चक्र आणि गदा मात्र सामर्थ्याची खूण आहे. तर भगवंताच्या 4 हातामध्ये ज्याचं दर्शन आपल्याला घडतंय, भागवतकार म्हणतात की सामर्थ्य आणि सौंदर्य, दुधात साखर 2 गोष्टी एकत्र येत आहेत. नंतर त्याच्या कटी प्रदेशावर कमरेवर रत्नजडित मेखला किंवा कमरपट्टा, यानं रेशमी पीतांबर. पीतांबर म्हणजे पिवळ्या रंगाचं वस्त्र. हे कृष्णाचं लाडकं आहे. रेशमी पीतांबर आहे. आणि 14वी गोष्ट, त्याचं चरण कमल, चरण पुष्प, दोन्ही पाय साजरे गोजरे समचरण श्री विठ्ठल उभा आहे. हे वर्णन भागवतकार ज्याला आपण दर्शन म्हणतो त्याचं घेत आहे. आणि आता चिंतनाकडे वळलो तर बरोबर उलटा क्रम. चिंतनाकडे कसं चिंतन बरं? चरण कमलाला वंदन, कमर कटी मेखलेचं दर्शन, रेशमी पीतांबराचं दर्शन, 4 हातातल्या त्या आयुधांचं दर्शन, श्यामल वर्णाचं दर्शन, हातीच्या सुवर्ण कंकणाचं, केयूर भूषणांचं, वैजयंती कौस्तुभ मानेचं, वक्षस्थलावरच्या श्रीचिन्हाचं, लालसर ओठाचं, नासिका, भ्रू आणि कपोल नयनरम्य, नेत्र आणि मुखाची प्रसन्नता, कानात कुंडल आणि मस्तकीचा सुवर्ण मुकुट. उलट आणि सुलट. दर्शन घेताना मस्तकाकडून चरणाकडं आणि ध्यान करताना चरणाकडून मस्तकाकडं. एवढं सविस्तर सांगायची गरज काय? गरज, एकदा आपण निर्गुणोपासना सोडून सगुण भक्तीकडे गेलो, निर्गुणोपासना सोडून सगुण भक्तीकडे गेलो की सगुण भक्ती ही मुळी अत्यंत जिव्हाळ्याची आहे, आत्मीयतेची आहे, अंतःकरणाला भिडणारी आहे. साधी गोष्ट बघा ना, घरातलं आपलं 1-1.5 वर्षाचं छोटं मूल असेल तर त्याला आई न्हाऊन माखू घालते, पावडर कुंकू करते, काजळ तीट लावते आणि त्याचं रम्यरूप स्वतःच डोळ्यामध्ये साठवते. तिला गोपालकृष्ण तो वाटतो, ती स्वतः यशोदा माता होते. हे प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी जर आपण अनुभवत असू
हे जर प्रपंचात असेल तर असंच परमार्थात असणं यालाच म्हणतात सगुण भक्ती. भागवतकरांचे वैशिष्ट्य आहे की ते सगुण भक्तीचे उपासक. काय फरक? भगवद्गीता आणि भागवत. भगवद्गीतेमध्ये तत्वचिंतन आहे, भागवतामध्ये कथाचिंतन आहे. भगवद्गीतेमध्ये तत्वज्ञान आहे, भागवतामध्ये तेच तत्वज्ञान गोष्टी रूपानं सगुण रूपानं तुमच्या माझ्यासमोर मांडलेलं आहे. कारण निर्गुणोपासना ही लाखातल्या एकाला जमणारी आहे आणि सगुणोपासना लाखातल्या प्रत्येकाला जमणारी आहे. लाखात एक असणं आणि लाखात प्रत्येक असणं हा फरक भागवतकारांच्या बरोबर लक्षामध्ये येतो आणि म्हणून इतकं ते सविस्तर बोलतात. आणि आपणही या 8व्या निरूपणात जवळजवळ 5-7 मिनिटं खर्च करून ती गोष्ट समजून घेतली. आता याच्यानंतर आजच्या निरूपणात 4था जो स्कंद आहे, या 4थ्या स्कंदामध्ये एक रूपक कथा येणार आहे. अशीच रूपक कथा 5वा स्कंद जेव्हा येईल, हा 4था संपून त्याच्यामध्ये जडभरताची कथा येईल, मृगावर्ताची कथा येईल आणि शेवट भवाटवी म्हणजे संसार अरण्यानं होईल. गेल्या वेळेला मी सांगितलं की सगळ्याच कथाकारांना रूपक, सांगरूपक, सांगोपांग रूपक हे रंगवण्यामध्ये रस असतो. ज्ञानेश्वरीमध्ये माया नदीचं रूपक येतं आणि ते असंच सांगरूपक अप्रतिम येतं. त्या एकनाथांचं रुक्मिणी स्वयंवर हे जवळजवळ 1800 ओव्यांचं काव्य, सबंध काव्यच मुळी एक सांग रूपक आहे. रुक्मिणी स्वयंवरातली रुक्मिणी ही जीव आहे, तर रुक्मिणी स्वयंवरातला श्रीकृष्ण हा शिव आहे. आणि 1800 ओव्यांच्या मध्ये एक रूपक आहे. कोणतं? नाथ म्हणतात, जीवा शिवा होतसे लग्न, अर्थ पाहता समाधान सात्विका. सात्विक भक्ताला अख्खं रुक्मिणी स्वयंवर असताना 18 प्रसंग, 1800 ओव्या, याच्यामध्ये जीव आणि शिव जे रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांचं लग्न, लग्न शब्दाचा शब्दचा अर्थ घ्या, यांचा संयोग, यांचं मिलन, यांचं संमिलन, यांच्यातलं शिवशक्ती ऐक्य, यांच्यातलं पुरुष प्रकृती ऐक्य हे नाथ सबंध आख्यान काव्यातून रंगवतात. मग ज्ञानेश्वरीचं माया नदीचं रूपक काय, त्या नाथांचं रुक्मिणी स्वयंवर काय, तसं 4थ्या स्कंदामध्ये आपल्याला पुरंजन राजाचं रूपक भेटणार आहे. रूपकाचं नाव पुरंजन राजा. पुरंजन शब्द कसा घडला? तर पुर हा एक शब्द आहे आणि अंजन हा शब्द आहे. पुर म्हणजे तुमचा माझा देह. आपण पुर हा शब्द गावाला कोल्हापूर, सोलापूर, नागपूर म्हणून लावत असतो. फक्त त्या ठिकाणी तो पू दीर्घ होतो. देह या अर्थी पूर्वस्व असतो, पण शब्द एकच आहे. अशा पुरामध्ये म्हणजे नगरामध्ये राहणारा जो जीव असतो त्याला पुरुष म्हणतात. पुरे शयती 6, पुढे म्हणजे सप्तमी, नगरामध्ये शयती झोपतो किंवा राहतो, 6 म्हणजे जो, त्याला पुरुषः असं म्हणतात. आणि गीतेमध्ये पुरुषः, परमपुरुष असा उल्लेख जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तो फक्त ज्याला आपण पुरुष स्त्री नर नारी म्हणतो तसा नसतो, तर नर नारी दोघांचाही असतो.
गीतेमधल्या पुरुष शब्दाचा अर्थ नर आणि नारी, त्या दोघंही देहधारी. देहधारी असणं म्हणजे पुरुष. आता त्याचा पुरुष शब्द आणि त्याला जोडलं अंजन, आणि पुरंजन नावाचा राजा, ज्याची हकीकत 4थ्या स्कंदामध्ये येते. ही हकीकत तरी कशी येते, तर आपण आता शुकाचार्य आणि परीक्षिते, विदुर आणि मैत्रेय, म्हणजे मैत्रेय आणि विदुर, शुकाचार्य आणि परीक्षिते यांच्यातला संवाद बघतो. त्या संवादामध्ये ब्रह्मर्षी नारद हे ध्रुवाच्या संदर्भात, गोष्ट आठवते सगळ्यांना, ध्रुवाच्या संदर्भात म्हणाले की ध्रुव बाळ हा उत्तान चरण या राजाचा मुलगा. उत्तान चरण म्हणजे अश्वत्थ वृक्ष, हे सगळं आपण बोललोय. आता उत्तान चरण हा मोठा भाऊ आहे आणि त्याचा धाकटा भाऊ प्रियव्रत म्हणून आहे. त्याची कथा, एकाच वंशातल्या 2 भावांची कथा थोड्या वेळाने येणार आहे. पण त्या प्रियव्रताकडे जायच्या आधी ही पुरंजन राजाची रूपक कथा येते. आता ही कथा येते कशी, तर ब्रह्मर्षी नारदाने असा उल्लेख केला, कुणाला, ध्रुवाच्या वंशातला उत्तान चरण ध्रुव याच्या वंशातला एक राजा, याचं नाव प्राचीन बर्ही असं आहे. थोडं कठीण नाव आहे, प्राचीन बर्ही. त्याची अवस्था पुरंजन राजासारखी झाली होती. म्हणजे योग्य मार्गदर्शन न मिळाल्यानं पुरंजन राजा आणि प्राचीन बर्ही दोघंही भरकटले, असा उल्लेख ब्रह्मर्षी नारदांनी बोलताना केला. हा संदर्भ आल्यानंतर नारद त्या प्राचीन बर्हीला म्हणाले की काय सांगू, तुझी अवस्था, हे प्राचीन बर्ही, तुझी अवस्था त्या पुरंजन राजासारखी झाली आहे, जो भरकटला होता. हे ऐकल्यावर, कथानकात उपकथानक कसं बघा, हे ऐकल्यावर परीक्षितीने शुकाचार्याने विचारलं की मूळ संदर्भ काय, ब्रह्मर्षी नारद, प्राचीन बर्ही. उपकथानक काय, शुकाचार्य, परीक्षिती. तर परीक्षितीने शुकाचार्याने विचारलं तो संदर्भ आठवून की काय हो, प्राचीन बर्हीची अवस्था पुरंजन सारखी झाली होती, मग पुरंजनची अवस्था कशी झाली होती, दोघात साम्य सांगताना भरकटल्यासारखी. मग दोघात जर भरकटल्यासारखी साम्य सांगताय तर ती झाली होती कशी, तर ते वर्णन करतात आणि पुरंजन राजाची रूपक कथा येते. कोण हा पुरंजन राजा, कथेला सुरुवात झाली, रूपकाला सुरुवात झाली. कोण हा पुरंजन राजा, तर पुरंजन राजा नावाचा कोणी एक भागवतकार सांगतात महापराक्रमी राजा होता. त्याचा जो हुशार प्रधान होता त्याचं नाव अविज्ञात असं होतं. आता तुम्ही एका क्रमाने हे रूपक ऐकत जायचं आणि मग त्या रूपकाचा अर्थ नंतर बघायचा. आधी रूपक ऐकायचं आणि नंतर रूपकाचा अर्थ बघायचा. आता रूपक ऐकूया. कोण राजा, राजाचं नाव पुरंजन. हा कुठं निघाला, पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला. बरोबर त्याच्या कोण होतं, अविज्ञात नावाचा त्याचा हुशार प्रधान होता. फिरता फिरता पृथ्वी प्रदक्षिणा करताना त्यांनी विचार केला की आपण एक चांगल्या प्रकारचं नगर उभारलं पाहिजे, राजधानी उभारली पाहिजे, सोन्याच्या द्वारकेसारखी, आणि त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. तेव्हा पृथ्वी प्रदक्षिणा करताना ते हिमालयाच्या दक्षिण भागामध्ये गेले
आणि त्यांना एक विलक्षण नगरी दिसली, ज्या नगरीला 9 दारं होती. मी फक्त रूपक बोलतोय. त्या नगरीला 9 दारं होती. सोन्या रुपयाने मढवलेले प्रासाद होते. पक्ष्यांच्या नाद निनादांनी गजबजलेली उपवन होती. आणि अशा त्या उपवनामध्ये पुरंजन राजाला एक सुंदर स्त्री दिसली. कशी सुंदर? तर जी रूपानं अतिशय उत्तम आहे. वयानं केवळ 16 ते 20 वर्षाची आहे. जिनं अलंकार धारण केलेले आहे. तिचा आवाज मधुर कोकिल स्वर अशा प्रकारचा आहे आणि तिचे हावभाव मनमोहक आहेत. अशा प्रकारची सुंदर स्त्री उपवनामध्ये विहार करताना राजा पुरंजनाला दिसली, आवडली. दोघांच्यात प्रेम उत्पन्न झालं आणि दोघांनी सुखाचा संसार मांडला. एवढं सांगून संसार कथेमध्ये शेवटी भागवतकार म्हणतात, इतकं सगळं अनुकूल असून सुद्धा, संसार सुखाचा होऊन सुद्धा पुरंजन राजाला समाधान मात्र मिळालं नाही. रूपक कथा आपण ऐकली. सुख समाधान मिळायलाच पाहिजे होतं, पण मिळालं नाही. आता का मिळालं नाही हे सांगताना रूपक कथेचा तात्पर्यार्थ, त्याच्या मागचं जे काही तथ्य असेल ते आपल्या समोर येणार. आता तिकडे जात असताना या राजाला समाधान मिळालं नाही हे जसं सांगितलं, तसं राजानं पृथ्वी प्रदक्षिणा करताना, ही नगरी शोधताना ज्या रथातून प्रवास केला, राजाही शेवटी तो बरोबर सारथी म्हणून प्रधान असणार, पण रथ कसा होता त्या रथाचंही वर्णन रूपकानं भागवतकार सांगतात. ते ऐकण्यासारखं आहे. फक्त रूपक ऐका. त्याच्या रथाला 5 घोडे होते, त्यांना 5 लगाम होते. रथाच्या दोन्ही बाजूला 2 दांड्या होत्या, 2 चाक होती, आस किंवा आरा होता. ध्वज मात्र 3 होते. लगाम एकच होता. घोडे 5, लगाम एकच होता. एक सारथी होता, त्याच्यासाठी आसन होतं. संबंध रथामध्ये 5 शस्त्र होती आणि रथाला 7 आवरणांनी चिलखत घातलेलं होतं. आपण आधी पुरंजन आणि त्याच्या पत्नीचं वर्णन ऐकलं आणि आता त्याच्या रथाचं वर्णन ऐकलं. हे ऐकून परीक्षित शुकाचार्याने विचारतो की रूपक कळलं सगळं तुमचं मला, पण या रूपकाचा अर्थ काय? रूपक ऐकलं, अर्थ काय? अर्थ बघायला लागलो की खऱ्या अर्थानं मतितार्थ, तथ्य, तत्वार्थ आपल्याला समजतो. पुरंजन पुरे शयती 6 म्हणजे तुम्ही मी जीव मात्र. आपल्या सगळ्यांचा एक प्रधान आहे, त्याचं नाव अविज्ञात आहे. आता अविज्ञात नाव महाभारत भागवतकारांनी 2 अर्थानं वापरलं. एक अविज्ञात म्हणजे शब्दशः अ म्हणजे नाही, वि म्हणजे विशेष, ज्ञात म्हणजे ज्ञान. ज्याला फारसं काही दिसत नाही, फारसं काही कळत नाही, असा त्याचा प्रधान आहे, एक अर्थ. आणि दुसरा अर्थ अविज्ञातचा बरोबर उलटा अर्थ आहे. रामदास स्वामी आपल्याला सांगतात, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विण क्षीण होतो धावरे धाव आता. इथं अचपळचा अर्थ काय? शब्दशः बोलायचं तर हा नकार आहे. अचपळ म्हणजे जे चंचल नाही ते. पण इथं या उपसर्गाचा अर्थ
नकारार्थी नाही आहे, तर म्हणजे अति आहे. अति चंचल, अचपळ मन माझे म्हणजे अति चंचल मन. तसं अविज्ञात हा मूळचा अतिशय हुशार आहे. अचपळ अविज्ञात तो परमात्म्याचाच अंश आहे. पण आमचं दुर्दैव असतं की आम्हाला तो परमात्म्याचा अंश, तो अविज्ञात, खरा अविज्ञात ओळखता येत नाही. आम्ही त्याला सगळ्यात बुद्धू मानून त्या आमच्या प्रधानाकडं, म्हणजेच आमच्या अंतःकरणाच्या आवाजाकडं, म्हणजेच आतल्या आवाजाकडं अत्यंत हुशारीनं डोळे झाक करत असतो. ज्याचं ऐकायला पाहिजे त्याचा मी चुकूनही ऐकत नाही. आणि जो अत्यंत हुशार आहे त्यालाच आम्ही अविज्ञात ठरवतो. पुरंजन अविज्ञात. असंच पुढे चला. मोह घालणारी त्या पुरंजन राजाला ती सुंदर स्त्री कोण? तर माणसाला मोह घालणारी रूपकार्थानं सुंदर स्त्री म्हणजे त्याचं हृदय, त्याच्या भावना, त्याचे विकार नव्हे, तर त्याची जी बुद्धी असते तीच सुंदरी. काय म्हणायचंय भागवतकारांना बघा. माणसाला सगळ्यात कशाचा गर्व असेल तर स्वतःच्या बुद्धिमत्तेचा. आणि याला विद्वान अपवाद नाही, का विद्वानच पहिल्यांदा त्याचे बळी आहे. माणसाला जेव्हा काहीच कळत नसतं तेव्हाच मला सगळं कळतंय असं त्याला ज्ञान होत असतं. त्याला जगामध्ये ज्ञानी किंवा विद्वान म्हणतात. नाहीतर न्यूटन, नाहीतर आईन्स्टाईन, नाहीतर गौतम बुद्ध सहजपणे बोलून जातात ते लोक आम्हाला बुद्ध म्हणतात. पण ज्ञान सागराच्या वाळवंटातले कण सुद्धा आम्हाला मिळालेला नाही. आम्ही बुद्ध नाही, आम्ही प्रबुद्ध नाही असं बुद्ध म्हणतात. आपण मात्र फार थोडं मिळालं तरी स्वतःला महाबुद्ध समजतो. हीच आपली अडचण आहे. त्यामुळे सुंदरी कोण? बुद्धी. याच्याच बरोबर नवद्वारे पुरे देही. तुमच्या माझ्या शरीराला जे 9 दारं आहेतच मुळी, त्याचा स्पष्ट उल्लेख भागवतातही आहे. आत्ता आला तो 9 दारांचा, आणि गीतेतही आहे. गीतेमध्ये 5व्या अध्यायात आपण गेलो तर 13वा श्लोक आहे. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन् न कारयन्. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन् न कारयन्. 5:13 ही गीता. आणि बरोबर भागवतातील उल्लेख काय? 9 दारांचा. पुढे सांगितलं की हा जो देह आहे ना, तो देह मात्र एखाद्या रथासारखा आहे. त्या रथाचे इंद्रिय हे घोडे आहेत. त्याला 3 ध्वज आहेत. म्हणजे तुम्हाला मला छळणारे त्रिगुण आहेत. 5 दोऱ्या म्हणजे पंच प्राण आहे. लगाम म्हणजे मन आहे, बुद्धी नव्हे. लगाम म्हणजे मन आहे. आणि नीट ऐका, 7 आवरण म्हणजे या पुराला, देहाला असणाऱ्या दर 7 किंवा 11 वर्षांनी बदलणाऱ्या आपल्या शरीराच्या त्वचा आहेत. आजही मेडिकल सायन्स मान्य करतं की प्रत्येक माणसाच्या देहात 7 किंवा 11 वर्षांनी त्याची सगळी त्वचा बदलते. साप ज्याप्रमाणे कात टाकतो तसं आपणही कात टाकत असतो. फक्त सापाची कात दिसते, आपली दिसत नाही. आपल्या त्वचेचा फक्त कोंडा होतो आणि अदृश्य होतो. पण हे सगळं त्या ठिकाणी नीट आहे. आता हे रथाचं रूपक मुळामध्ये कठ उपनिषदात. ते कठ उपनिषदातून, कठोपनिषदातून भगवद्गीतेत आलंय आणि भगवद्गीतेतून भागवतात आलंय. आपल्याकडची ज्ञान परंपरा बघा.
देहाला रथ म्हणावं, त्यात कोणी सारथी असावा, त्याला कोणी घोडे असावे, त्याला लगाम असावा, त्याला चाबूक असावा, ही कल्पनाच किती सुंदर आहे. पुरंदर राजाच्या रूपक कथेमध्ये आता समाधान त्याला का मिळालं नाही, नाहीतर बुद्धीसारखी सुंदर स्त्री प्राप्त झाली असताना, सुखाचा संसार असताना, सुखाच्या राशीवर डोळत असताना समाधान मात्र का मिळालं नाही? त्याचं कारण रथ, त्या रथाचे घोडे, त्या घोड्यांचं भरकटणं, हे सगळं आता क्रमाने येणार आहे आणि मग पुरंदर राजाची रूपक कथा संपणार आहे. आता देहाला रथ म्हणणं हे मुळात पहिल्यांदा कुठं आलंय? कठोपनिषदात. उपनिषद, 10 उपनिषद ही भगवद्गीतेच्या आधी 1000 वर्ष आहे, नंतर 1000 वर्षानं गीता आहे आणि नंतर 1000 वर्षानं भागवत आहे. आणि सगळं तुम्ही मी आता बोलतोय याच्या माग 3000 वर्ष आहे. उलट गणित लक्षात ठेवा. आपल्या माग, आता आपण 2024 मध्ये बोलतोय, आपल्या माग 3000 भागवत, आपल्या माग 4000 भगवद्गीता आणि आपल्या माग 5000 उपनिषद, त्याच्या माग रामायण महाभारत मध्ये आणि त्याच्या माग ऋग्वेद, आजच्या माग 10,000 वर्ष हा कालपट आहे. आणि भारतीयांचं वैशिष्ट्य आहे की एखादं रूपक जर त्यांना आवडलं तर ते कुणाचं आहे, काय आहे, मी कशाला घेऊ, त्याला कशाला मान देऊ, असल्या प्रकारचं भांडण आपल्या ज्ञान परंपरेमध्ये नाही. उलट ज्ञानामध्ये आपण अखंड तो मानतो आणि वडिलांचा वारसा जसा आपण मिरवतो तसं कठोपनिषदातलं रूपक हे भागवत गीता आणि आज आपल्यापर्यंत आलं तर त्याच्यामध्ये दुःख नाही. मुळामध्ये हे कठोपनिषदातले श्लोक सुद्धा आपण नीट लक्षात घ्यायला पाहिजेत, म्हणून जरा त्याला आपण वेळ देऊया. तुम्हाला भगवद्गीतेचं पुस्तक तर मिळेल का? मिळतं. त्याच्यामध्ये सुरुवातीला सामान्यपणे कठोपनिषदातले 2 श्लोक दिलेले असतात. ते असे आहेत, अत्यंत सुंदर, अत्यंत महत्वाचे. आत्मानं रथिनं विद्धि, शरीरं रथमेव तु, बुद्धिं तु सारथिं विद्धि, मनः प्रग्रहमेव च. इंद्रियाणि हयान्याहु विषयास्तेषु गोचरान्, आत्मेंद्रिय मनोयुक्तं भोक्ते त्याहुर्मनीषिणा. अर्थ असा, आत्मानं रथिनं विद्धि, देह नावाच्या रथामध्ये आत्मा नावाचा रथी विधी म्हणजे मान किंवा समज. रथ म्हणजे वस्तू आणि रथी म्हणजे व्यक्ती. रथात असतो तो रथी, त्याला मदत करतो तो सारथी. आत्मानं रथिनं आत्मानं विद्धि. रथामध्ये असणारा जो रथी आहे तो आत्मा समज. शरीरं रथमेव तु, शरीराला रथमान, बुद्धीला सारथीमान. सारथी शब्द कसा आलाय? सहरथी. सहरथी, रथी माग आहे, सारथी पुढे आहे. दोघांमध्ये सहत्व आहे. चांगला सारथी नसेल, रथी काही करू शकत नाही. कर्णानं शल्यालाच सारथी म्हणून का मागून घेतलं? अर्जुनानं कृष्णालाच सारथी म्हणून का मागून घेतलं? तर रथ ताब्यात ज्याचा, तो रणांगणात रथ कुठं न्यायचा हे ज्याला कळतं, तो सारथी रथीला अतिशय मोठी मदत करतो. आपल्या बाबतीत तेच आहे.
आपला सारथी म्हणजे आपली बुद्धी, आत्मबुद्धी. हे देहबुद्धीला बाजूला करून कुठल्या कुरुक्षेत्रामध्ये आपला रथ न्यायचा हे ठरवत असते. फक्त आमचा रथी म्हणजे तुम्ही मी सारथ्याचं ऐकत तेवढं नाही. पण अर्जुन भाग्यवान होता, त्याला पार्थ सखा मिळाला. खरं तर आपण सुद्धा भाग्यवान आहोत, कारण आपल्याला आत्मसखा मिळालेला आहे. पण तुझे आहे तुझं पाशी, परंतु जागा चुकलासी. आत्मानं रथिनं विद्धी, शरीरं रथमेव तु, बुद्धिं तु सारथिं विद्धी, मनः प्रग्रहं मेवच. प्रग्रहं एवच. प्रग्रह त्याचा साधा अर्थ लगाम. पण किती संस्कृत शब्द छान आहे बघा. ग्रह म्हणजे खेचणे, ग्रहण. ग्रहण, प्रग्रह खेचणारा, काय लगाम. जुना काळ आठवा, बैलगाडी आठवा. गाडीवर आपल्या लगामाच्या अशा काही हालचाली करतो की बैलाला जे कळायला पाहिजे ते कळतं. लगाम तो बैलालाही कळतो. आपल्या मनाचा लगाम शरीराच्या घोड्यांना कळला पाहिजे. त्यासाठी लगाम बळकट पाहिजे. आणि लगाम धरणारा, तो प्रग्रह हातामध्ये घेणारा पार्थ सारथी पाहिजे. कृष्णाचं ते चित्र डोळ्यासमोर आणा. गीता धर्माने मध्यंतरी लोकप्रिय केलं होतं की कृष्ण एका डाव्या हातामध्ये चाबूक घेतलेला आणि उजव्या हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलेला. त्यावेळी आपल्याला विचारलं गेलं, आपण जेव्हा गीता दर्शनवर टाकलं तेव्हा, की चक्र कळलं पण लगाम कशाला? उत्तर दिलं, चक्र फार दुर्मिळ आहे, लगाम मात्र प्रत्येकाला मिळणार आहे. तो मनाचा लगाम पार्थ सारथ्याच्या हातामध्ये देणं, एवढंच फक्त आपण करायला पाहिजे. विद्धी मना प्रग्रहमेवच. आता महत्वाचं आहे, इंद्रियाणी परां इंद्रियाणी हयान्याहू. हय म्हणजे घोडे, आहू म्हणजे म्हणावे कुणाला, इंद्रियाणी. हा रथ मोठा वैशिष्ट्यपूर्ण आहे की त्याला 5 घोडे आहेत. जरा विचार करा, सामान्यपणे रथाला सम घोडे असले तर फायदा आहे की नाही. पण 1 घोड्याचा रथ, 3 घोड्याचा रथ, 5 घोड्याचा रथ, 7 घोड्याचा रथ, हे काय भानगड आहे. पण तसंच आहे सगळं. सूर्याच्या रथाचे घोडे 7, तुमच्या माझ्या रथाचे घोडे 5. विषमतेमध्ये समता नाही आहे, आणि जिथं समता नाही आहे तिथं सुख नाही आहे. पण काय करावं, भगवंताने विषमताच आमच्या नशिबी घातली. ते 5 घोडे म्हणजे आपली 5 इंद्रिय, याच्याबद्दल स्वतंत्रपणे बोलायचं. तर 5 घोडे म्हणजे 5 इंद्रिय कशी बरं, विषयास्तेषु गोचरा. आणि या घोड्यांना गोचर विषय होतात. गोचर म्हणजे डोळ्याला दिसणं, गो म्हणजे इंद्रिय, नेत्र, दिसणं, चर. विषय हे इंद्रियांना दिसतात आणि इंद्रिय बहकतात. आम्हाला सुंदर गोष्ट दिसते आणि आमचे डोळे भगवंताला विसरतात आणि त्या सुंदर गोष्टीकडं धावतात. कसं बरं, लुसलुशीत हिरवं गवत जर दिसलं तर त्या गवताकडे ज्याप्रमाणे पशून धावावं, त्याप्रमाणे आम्हाला विषय दिसला, विषय दिसला की आमची इंद्रिय धावतात. माझ्या मनात विचार येतो, त्या विषय शब्दाची निर्मिती करताना पहिला विषय याच्यावरच भर नव्हता ना. कारण जो विषय म्हणावा तो विषच असतो. समुद्र मंथनातून अमृत घेणं राहिलं बाजूला, आम्ही हालाहल विषच घेतलं. कळतंय पण वळत नाही, उमगतंय पण समजत नाही. ही 5 इंद्रिय, 5 घोडे लुसलुशीत गवताच्या मागं
सतत धावत राहतात आणि अशी धावत राहतात की 5 मिनिटापूर्वी आपल्याला वाटतं की माझ्यासारखा वैराग्य संपन्न मीच, एक शुकाचार्य आणि दुसरा मी. आणि 5 मिनिटात लक्षात येतं की शुकाचार्य अदृश्य होतात आणि माझ्या ठिकाणी विश्वामित्र जागा होतो. काय करावं? ही 5 इंद्रिय, हे 5 घोडे लुसलुशीत गवताच्या मागे धावतात. खरं काय आहे बरं? आत्मेंद्रिय मनोयुक्तम. भगवंतानं हा रथ घडवताना आत्मा, मन आणि इंद्रिय यांचं संतुलन सांगितलेलं होतं. युक्तम, युक्त, योग, संयोग, समत्व योग. खरं आहे की नाही? आत्मा पण हवा, मन पण हवं आणि इंद्रिय पण हवीत. इंद्रिय नसतील, विषय नसतील तर तुमचं माझं जीवन हे सुतकी होईल, बेरंग होईल, एक रंगी एक सुरी बेचव होईल, कोणाला आवडणार नाही. इंद्रिय हवीत, विषयान हवीत, पण त्याचं काय करायचं हे थोड्या वेळानं बघूया. मग इंद्रिय पाहिजे, मन पाहिजे, मनाशिवाय काय चालणार आहे का? आणि सगळ्या मागं आत्मा पाहिजे. म्हणून कठोपनिषद आजच्या मागं 5000 वर्ष आपल्याला सांगताय या तिघांचं संतुलन करा. आत्मेंद्रिय मनोयुक्त. युक्त हा शब्द महत्वाचा आहे. युक्त म्हणजे फक्त संयुक्त नव्हे, युक्त म्हणजे योग, संयोग, संतुलन. आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोक्ता इति आहु मनीषिणा. मनीषिण हा संस्कृत शब्द आहे. मनीषिण व्यंजनांत आहे. त्याचा अर्थ स्वतःचं मनाचं ऐकणारा बुद्धिमान माणूस. याच्यापासून मनीष शब्द आला, याच्यापासून मनीषा शब्द आलेला. सगळ्याच अर्थ स्वतःचं मनाचं ऐकणारा बुद्धिमान, स्वयंप्रज्ञ हा वापरलाय शब्द. आत्मबुद्धी कधी जागी होते? पढिक पांडित्यानं नाही, ग्रंथांच्या राशीने नाही, केवळ विद्वान माणसं भेटली म्हणून नाही, गुरुनं कृपा केली म्हणूनही नाही. आतून जागी व्हावी. मला वाटावं लागतं की मला परमात्मा मिळाला पाहिजे, आतून ओढ असली पाहिजे. तुकोबांच्या भाषेत अंतरीचा झरा पाहिजे, तर तो टिकणारा असतो. बाहेरून लादून काही होत नाही. इतकं सगळं त्या युक्त शब्दामध्ये आहे, मनीष शब्दामध्ये आहे. आणि मला विशेष वाटतं कठोपनिषद शब्द वापरताय, भोगता. आपण आपल्या भारतीय परंपरेमध्ये फक्त निवृत्तीचं कौतुक केलेलं नाही, प्रवृत्तीचंही कौतुक केलं. नाहीतर या ठिकाणी भोगता म्हणजे उपभोग घेणारा असं मनीषी म्हणतात, असा कठोपनिषदात उल्लेख आला नसता. भोगता, उपभोक्ता हा नाकारलेला नाहीये. फक्त कोंदण पाहिजे, फक्त संयमाची चौकट पाहिजे. आणि आपण नेहमी नाही का पाहत, सुखाचा सुद्धा कंटाळा येतो, गोड पदार्थाची सुद्धा चित्ती बसते, मोहाचा सुद्धा कंटाळा येतो. फक्त तो कळला पाहिजे येतोय म्हणून त्याला संतुलन म्हणतात. आता पुरंजन राजाचं रूपक संपलं. संपता संपता 5 इंद्रियांच्या बद्दल भागवत काय, भगवद्गीता काय आणि अन्य सगळे आपले आध्यात्मिक ग्रंथ काय सांगतात ते लक्षात घेऊ. सगळेच म्हणजे उपनिषद असू दे, भगवद्गीता असू दे, भागवत असू दे, ते सांगतात की 5 इंद्रियांचे 5 विषय आहेत ना, ते वाईट नाही, चांगले आहे. फक्त त्याच्या बाबतीमध्ये वैराग्य कळलं पाहिजे. वैराग्य म्हणजे विगत राग आणि विशेष राग. राग शब्दाचा अर्थ अनुराग. अनुराग म्हणजे प्रेम. त्याच्यानं तो वि हा उपसर्ग जोडा की विराग झाला.
आणि विराग पासून शब्द कोणता? वैराग. शुकाचार्य कोण? वैराग्यशी. पण बघा, वैराग्याचा अर्थ फक्त विगत राग घेऊ नका, विशेष राग घ्या. कसं बरं? तर शुकाचार्यांचं मत घेतलं तर शुकाचार्यांना पंचेंद्रियांच्या बद्दल विगत राग होता. राग म्हणजे अनुराग काढून टाकणं होतं. आणि त्यांनाच श्रीकृष्ण भगवंताबद्दल विशेष राग होता. विगत काढून टाकणं, विशेष मंडन करणं. एक खंडन आहे, एक मंडन आहे, एक निरसन आहे, एक वर्धन आहे, एक शोषण आहे, एक पोषण आहे. काय आहे? फक्त आपल्याला ते काढायला कठीण आहे, पण ते लक्षात घेतलं पाहिजे की आम्हाला विगत राग पंच विषयांच्या बद्दल पाहिजे आणि आम्हाला विशेष राग पंचाननाबद्दल पाहिजे. शब्दाचा अर्थ सिंह आणि खरा अर्थ परमात्मा. पंच कायम आहे, पण पंच इंद्रियांच्या बद्दल विगत राग पाहिजे आणि पंचानन परमेश्वराबद्दल विशेष राग पाहिजे. तुम्हाला मला सांगताना, भागवत वाचताना वर्तमान काळातलं एक उदाहरण सांगतो, आचार्य विनोबा भावेंचं. आचार्य विनोबा भावेंनी अनेकदा म्हटलंय, त्यांच्या सगळ्या पुस्तकातून पुन्हा पुन्हा म्हटलंय की कासव जसं असतं तशी आपली पंचेंद्रिय असली पाहिजे. कासव पाण्यातही राहू शकतं, जमिनीवरही चालू शकतं. ती आपली पंचेंद्रिय म्हणजे चार पाय असं आखडून घेतं की चार पाय नाही तसं वाटतं, आणि चार पाय असं प्रस्फुरित करतं की ते चतुष्पाद होतं. विनोबा म्हणतात, शब्द स्पर्श रूप रस गंध हे सगळेच मुळी भगवंताच्या बाबतीत असतील, भगवंत सापेक्ष असतील, श्रीकृष्णासाठी असतील तर विशेष राग. आणि तीच पंचेंद्रिय शब्द स्पर्श रूप रस गंध आमची स्वतःबद्दल, भगवंत सोडून इतरांच्या बद्दल, ईश्वर सोडून नश्वराबद्दल, शाश्वत सोडून अशाश्वताबद्दल असतील तर ती चुकीची आहे ही भूमिका. आता हे सांगताना किती छान उदाहरण देतात बघा. पंचेंद्रिय म्हणजे पंचविषय. हे पंचविषय त्यातला एक एक विषय घ्या. एक विषय तो मनुष्येतर प्राण्याला, मनुष्य नाही, मनुष्येतर प्राण्याला कसा मोहित करतो बघा. 5 विषयातला एक विषय एका प्राण्याला मोहित करतो, म्हणजे मारून टाकतो. मग एक विषय एका मनुष्येतर प्राण्याला जर नष्ट करत असेल तर ते 5 पट झालं. आणि 5 विषय तुम्हाला मला मिळाले असतील तर मनुष्य प्राण्याची अवस्था 5 पट विषारी होईल. यात काही शंका आहे का सांगा? मी उदाहरण सांगतो जे तिथे किती गंभीर आहे आपल्या लक्षात येईल. आपण जर लक्षात ठेवूया, हरी शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे आपल्याला पाठ होऊ शकतं. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. आता मी 5 पशु सांगतो, ते लक्षात ठेवायचे. त्याचा क्रमानं हरिण, हत्ती, पतंग, मासा आणि भृंग लक्षात राहील. हरिण, हत्ती जे 2 ह आहे. हरिण, हत्ती, पतंग, मासा आणि भृंग. आता एक एक बघत चला. आपण जर हरिण घेतलं तर असा संकेत आहे की हरिण जाळीमध्ये कसं सापडतं. भौतिकदृष्ट्या अनेक गोष्टी आहेत, पण असं मानलं जातं की हरिणाला गोड गाणं आवडतं. आणि पारध्यानं जर जाळ्याजवळ बसून गोड गाणं म्हटलं, संकेत आहे, तर हरिण धावत येतं आणि आपणहून जाळ्यामध्ये जातं. म्हणजे शब्द
हरणाला जाळ्यामध्ये अडकवतो. इथंच एक कोटी केली जाते आणि त्याच्या मोठ्या पंडित कवीने केली आहे, ज्याचं नाव मोरोपंत असं आहे. मोरोपंत त्यांच्या केकावली संशय रत्नमाला या सगळ्या सुंदर काव्यामध्ये म्हणतात, हे हरी तुला हरिणा परी बहुवश करीते. त्या हरिणाला गाणं आवडतं आणि हरीला गाणं आवडतं असं मोरोपंत सांगतात. हरी आणि हरिणवर कोटी आहे. आता असा जो हरिण आहे तो शब्दानं घात झाला. आपण जर हत्तीकडे गेलो तर हत्ती जो असतो, रान हत्ती, त्याला पकडायचं असेल तर माणसाळलेली हत्ती त्या हत्तीकडे पाठवली जाते आणि माणसाळलेल्या हत्तीच्या स्पर्शानं रान हत्ती वेडा होतो आणि जाळ्यात सापडतो. स्पर्श. आपण जर पतंगाच्या किड्याकडे गेलो, पतंगाचा किडा, तर त्याला रूपाचा मोह आहे. इथं रूप म्हणजे तेज आहे, दिव्याचं. दिव्याचं तेज म्हणजे रूप मोहित करतं पतंगाच्या किड्याला आणि त्याला कळत असतं की मी त्याला झेप घेतल्यानंतर ती ज्योत विझणार आहे, मी जळणार आहे, पण तरीही तो उडी घेतो. रूप एक विषय एका प्राण्याला, मनुष्य तर कसं वश करतो आणि नष्ट करतो याचं उदाहरण. माशाकडे आपण गेलो तर माशाला रस म्हणजे गोडी म्हणजे चव, रुची हे आवडते. कशी? मासा जो गळाला लागतो त्या गळाला जे आमिष बांधलेलं असतं, मिष, आमिष हे खास संस्कृत शब्द आहे. आमिष लावलेलं असतं, ती कणकीची गोळी असेल, अन्य काही असेल, त्याची चव, त्याची रुची ही माशाला लालायित करते आणि मासा ती गोळी खातो आणि गोळीमध्ये अडकलेला काटा लोखंडी माशाच्या तोंडात अडकतो आणि मासा त्या चव नावाच्या एका विषयानं नष्ट होतो. असंच आहे भृंग म्हणजे भुंग्याचं. त्याला एक विषय मोहित करतो आणि तो म्हणजे गंध. भुंगा गुंजारव करीत कमल पुष्पाभोवती असा वेड्यासारखा फिरत राहतो आणि कधी कधी ते कमल पुष्प संध्याकाळच्या वेळेला मिटतं आणि आत गेलेला भुंगा हा त्या कमल पुष्पात अडकून पडतो. अशा प्रकारचं सुंदर सुभाषित आपल्याकडे आहे. भुंगा कोणाच्याच हातामध्ये येणारा नाहीये, पण कमलकळीमध्ये मात्र त्या आत्ता जो गंध आहे त्या एका विषयानं तो मोहित झाला. आता गुरुदेव राज रामडेंसारखी व्यक्ती तुम्हाला मला प्रश्न विचारते, गीता भागवत सगळे एक आहे, की एका विषयानं एका प्राण्याचा नाश होत असेल तर पंच विषयानं मनुष्य प्राण्याचा किती वेळा नाश होईल याचा विचार करा. आणि भागवत निरूपण करायचं तर तुम्हाला मला कळत नाही, पण प्रत्येक क्षणाला आपल्यातल्या आत्मबुद्धीचा नाशच चाललाय आणि देहबुद्धी डोकं वर काढते. प्रपंच परमार्थ दोन्हीचं संतुलन पाहिजे, जे दोन्ही गोष्टी एकसारख्या पाहिजे. मग कधीतरी आमच्या मनाला असं जाणवलं पाहिजे की 365 दिवसापैकी 364 दिवस त्या पंचविषयांच्या मागे धावूया, पण एक दिवस तरी देवाला देऊया. 24 तास देवाने दिले, 8 तासाची विभागणी केली तर 8 तास झोपेला घ्यायला हरकत नाही, 8 तास प्रपंचाला घ्यायला हरकत नाही, पण उरलेल्या 8 तासातली 8 मिनिट तरी आम्ही परमात्म्याला द्यायला तयार आहोत का? कशाला संतुलन म्हणतात. आणि मग बघा सगळे महापुरुष जे आपलेले सगळे
मग ते रामकृष्ण परमहंस होते, ते योगी अरविंद असू दे, ते विवेकानंद असू दे, आता कोणी असू दे, ही सगळी ज्ञानवंत माणसं आहेत. त्यांना मनानं नाही काय कळलं की मी परमात्म्याचा अंश आहे म्हणून अहम ब्रह्मास्मी याची अनुभूती योगी अरविंदांना आली नाही. आली मग ते कृष्णाचे भक्त का, मग ते रामकृष्ण परमहंस रोज काली मातेची पूजा का करतात, का रामदास स्वामी रामाची भक्ती करतात. इथं संतुलन आहे. तुम्हाला मला निर्गुण आणि सगुण याचं संतुलन कळलं पाहिजे. प्रपंच आणि परमार्थ याचं संतुलन केलं पाहिजे. आणि शेवट करताना वाक्य उच्चारलेलं आम्हाला विगत रागही कळला पाहिजे आणि विशेष रागही कळला पाहिजे. त्याला चांगला प्रपंच म्हणतात. प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी ब्रह्मार्पण बुद्धीने करी, प्रपंचच परमार्थ रूप करायचा हा नाथांचा संदेश आहे. नाथांचा संदेश 5 सूत्रात पाहिजे तुम्हाला सांगतो. एकनाथांचा संदेश आहे. सूत्र 5. पहिला काय, जीवनाच्या क्षणभंगुरतेची आठवण ठेवून. मी मुद्दाम सांगतो, खर तर भागवतकारा म्हणतात मरणाचं स्मरण ठेवून, पण हे मी गाळतो. कारण कशाला मी तुम्हाला तुम्ही मला मरणाचं स्मरण द्यायचं म्हणून गाळतो. पण मरणाचं स्मरण हे मूळ शब्द आहे. गोष्ट माहिती आहे ना आपल्याला नाथांची. नाथांना भेटायला एक माणूस गेला आणि म्हणाला, एवढे मोठे तुम्ही आहात, पैठणमध्येच राहता, मी पण पैठणमध्येच राहतो. कारण नातं होतं बघा, तुम्ही पैठणमध्ये राहता, मी पण पैठणमध्ये राहतो, माझा उद्धार बिद्धार काय करायचा की नाही तुम्हाला. दंडावून विचारतील नाथाला जोड. नाथ म्हणजे संसारी संत, त्यांना काय ते शांती जलदी, त्यांना भांडताच येत नव्हतं. पण ते म्हणाले हो उद्धार होणार आहे तुझा, पण असं बघ उद्या मी तुझा उद्धार करायचं ठरवलाय. उद्या, पण उद्या संध्याकाळी मी तुझा उद्धार करायला ठरवलाय. पण त्याच्या आधी मला कळतं की उद्या संध्याकाळच्या आधीच तुझं मरण आहे. तर उद्या संध्याकाळचं तुझं मरण कसं काय टाळायचं त्याचा विचार कर आणि ये, आणि मग तुझा आपण उद्धार करूया. तो म्हणाला उद्या संध्याकाळीच मरण आहे. हो उद्या संध्याकाळीच मरण आहे, मग उद्धार कसला. नाही म्हणाले बघ तरी उद्या संध्याकाळी काय काय होतं. तो म्हणाला आता मी करू काय, तूच ठरव. म्हणाले काय करायचं, तुला उद्धार पाहिजे ना, हाताशी फक्त 24 तासच आहेत ना, मग ठरव. मग त्या नाथांच्या समोरच्या माणसानं ठरवलं, स्वतःला कळतं बघा आता उद्या संध्याकाळी मारायचंच आहे. तर त्याच्या आधी सगळ्या गावात फिरून तो सगळ्यांची क्षमा मागत सुटला. प्रत्येकाची क्षमा. अमुक चुकलं, तमुक चुकलं, हे केलं ते केलं, कोणाचं कर्ज उरलं ते फेडलं, मानापमान सोडले, सबंध दिवस चांगलं वागलं. आणि संध्याकाळी म्हणाला इतकं चांगलं वागलोय, आता तरी काहीतरी बघा की आजच माझं काही नशीब असं वाईट व्हायला नको, उद्धार व्हायला पाहिजे माझा. नाथ म्हणले बरोबर आहे, करूया आपण प्रयत्न. तुझ्याकडे तेवढा शब्द टाकतो काय तर. आणि शब्द टाकला म्हणाले बघ आता मला कळलं की आजच तू मरणार होतास, पण अजून 1 वर्ष तुला वाढवून मिळालं. फारच खुश झाला. फक्त म्हणाले कळत आहे हे जे वर्ष आहे ना, त्या वर्षात आत्ता 24 तासामध्ये जसा वागलास तेवढंच वाग की वर्षाचं आयुष्य तुम्हाला नक्की मिळणार आहे. आपण हेच लक्ष ठेवायचं. 99 वर्षाच्या आयुष्याला नक्की मिळणार आहे, पण मरणाचं स्मरण ठेवून. खरंच जरा विचार करून बघूया, हे मला मिळणार नाहीये म्हटलं की आपण किती अलिप्त होतो. हे माझं नाही म्हटलं किती अलिप्त होतो. काही कठीण नाहीये. बरं जाऊ दे. जीवनाच्या क्षणभंगुरतेचे स्मरण ठेवून, जीवनाच्या क्षणभंगुरतेचे स्मरण ठेवून भूत मात्री भगवंत पाहत, प्रपंचातील सर्व कर्मे ब्रह्मार्पण बुद्धीने करीत, प्रपंचच परमार्थ रूप करावयाचा. मी 4 सूत्र सांगितली, खरी ती 5 आहे. त्या 5 सूत्रांच्या मधून नाथ काय, भागवत काय, भगवद्गीता काय
आणि दुर्दैव रानडे काय आपल्याला पुरंजन राजाचं रूपक सांगतायत, ज्या रूपकाची कथा आपण लक्षामध्ये घेतली. इथं चौथा स्कंध संपला. संपता संपता या 4 स्कंधामध्ये ज्या ज्या काही कथा ऐकल्या, आता 5व्या स्कंधात प्रिय व्रत राजाची कथा येणार. पण 4थ्या स्कंधापर्यंत आपण पुन्हा कुणाच्या कथा ऐकल्या तर आपण प्रल्हाद ध्रुव बाळाची कथा ऐकली. अशा प्रकारच्या ज्या कथा ऐकल्या त्याच्यातून विदुराच्या मनाचं समाधान झालं. स्कंद क्रमांक 4 समाप्ती आली. विदुराच्या मनाचं समाधान झालं आणि तो मैत्रेयाला म्हणाला, श्रीकृष्ण भगवानानं मला जो उपदेश करण्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं ते सगळं मला मिळालं. मागची गोष्ट आठवा, ते सगळं मला मिळालं. आता मला प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय कसा करायचा हे कळलं. आता मी समाधानी वृत्तीनं संयत मनानं कंसामध्ये धृतराष्ट्राबद्दल कोणत्याही प्रकारचा राग मनामध्ये न ठेवता, हे कंसात तर राग असणार की नाही. सगळं महाभारत का घडलं एकट्या धृतराष्ट्रामुळे. खरं त्याचं नाव आहे धृतराष्ट्र. हे त्याला राष्ट्राला धारण करायचं असतं. तो राष्ट्राला धृत करतो तर धृतराष्ट्र. आणि ह्याच्यात तो उलट नाव दुसऱ्या कोणाचंच नसेल. ज्यानं राष्ट्र बुडवलं त्याला धृतराष्ट्र आपण महाभारतात म्हणतो. पण आता विदुराच्या मनात त्याच्याबद्दल राग नाही आहे, म्हणून प्रसन्न मनानं प्रपंच परमार्थ समन्वय मनामध्ये घेऊन कृष्णाचा ज्ञानोपदेश मनामध्ये साठवून मैत्रेयाच्या चरणावर मस्तक ठेवून कृतार्थ आणि कृतज्ञ भावनेनं विदुर आपल्या कुल बांधवांना भेटण्यासाठी, म्हणजे कौरव जे उरले होते ते धृतराष्ट्र, गांधारी आणि 5 पांडव यांना भेटण्यासाठी गेला आणि स्कंद क्रमांक 4 संपला. 5व्या स्कंधाकडे जेव्हा आपण वळतो तेव्हा एका महत्वाच्या राजाची कथा येणार आहे आणि ती म्हणजे प्रिय व्रत. ही कथा सगळी सांगतो, पण आपण गीता ही भागवते गीतानुसारी निरूपण करतोय त्याचा एक आधार बघा. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्याच्या पहिल्याच प्रकरणामध्ये, ज्याचं नाव विषय प्रवेश असा आहे, त्याच्या मध्यावर सांगितलंय की गीता आणि भागवताचा संबंध काय. लोकमान्य सांगतायत, मी जे म्हणतोय त्याला आधार सांगतोय. लोकमान्य सांगतायत की तुम्ही भागवताचा प्रिय व्रत बघा, याची कथा आता येणार आहे. तो प्रिय व्रत बघा, तो भक्तियोगी आहे, पण तो निष्काम कर्मयोगी आहे. तुम्ही ध्रुव बाळ बघा. गेल्या केवळ बोललो तर आठवतं का बघा की ध्रुव बाळाला खंत वाटली की नारद मुनीने मला देव मिळवायला सांगितला होता, मी देव मिळवला नाही, मी आढळ स्थान मिळवलं. हे मी सांगितलं तुम्हाला. पण त्याच्या पोटात लपलंय की विष्णूनं या राजाला म्हणजे ध्रुव बाळाला सांगितलं की उत्तान चरणानंतर तू काही वर्ष राज्य केलं पाहिजेस. त्याचा प्रसंग मी गायला पण आता सांगतो. त्याचा जो सावत्र भाऊ होता उत्तम नावाचा, तो स्वभावानं चांगला होता. आई वाईट होती पण हा चांगला होता. त्यानं ध्रुव राजाचं, ध्रुव बाळाचं प्रधानपद घेतलं, सेनापती पद घेतलं आणि एका गंधर्वाबरोबर लढाई करताना तो उत्तम मारला गेला सावत्र भाऊ. तेव्हा त्याचा सूड घेण्यासाठी, राजा सूड घेण्यासाठी आणि त्या गंधर्वाला शिक्षा करण्यासाठी ध्रुवबाळ गेलेला आहे. आणि त्या ध्रुवबाळाने असा पराक्रम केला की त्यानं सोडलेला बाण गंधर्वाच्या छातीत कसा घुसला तर पर्वताच्या पोटामध्ये इंद्राचं वज्र घुसावं तसं, असं वर्णन भागवतामध्ये आहे, जे मी सांगितलं नव्हतं पण आत्ता सांगतो. म्हणजे ध्रुवबाळ सुद्धा, भक्त श्रेष्ठ सुद्धा राजा म्हणून काम करताना आपल्या भावाचा सूड घेण्यासाठी
असुर नाशाला प्रवृत्त होतो. हे भागवतात आहे. का? गीता सांगते अधर्म निर्माण झाला तर तो नष्ट करण्यासाठी संभवामी युगे युगे. तसं लोकमान्य गीता रसामध्ये म्हणतात या प्रियव्रताचा उल्लेख करून की भागवतातले सगळे भक्त कर्मयोगी आहेत. फक्त भक्ती कुणीच केलेली नाही, हे खास लक्षात ठेवूया. यासाठी आपण गीतानुसारी भागवत निरूपण करतो. आता या प्रियव्रताची कथा मी नीट आपल्याला समजावून सांगतो, पण चटकन आवडेल आणि मनात राहील म्हणून सांगतो की या प्रियव्रतानं काय करावं. राजा आहे ना, भक्त आहे. त्याने एकदा असं ठरवलं की हा सूर्यनारायण आहे ना, हा सूर्यनारायण निम्म्याच पृथ्वीला प्रकाश देतो. हा जो सूर्यनारायण आहे ना, हा सूर्यनारायण निम्म्याच पृथ्वीला प्रकाश देतो. आपण त्या सूर्याला विनंती करूया की तू तुझ्या रस्त्यानं चल, तुझ्याबरोबर मी पण माझ्या रथातून चालतो. निम्म्या पृथ्वीला तू प्रकाश दे आणि अंधारातल्या पृथ्वीला मी माझ्या आत्मसूर्यानं प्रकाशित करतो. आणि म्हणून म्हणे या प्रियव्रतानं आत्मसूर्यानं निम्म्या पृथ्वीला प्रकाशित केलं. आणि म्हणून आपल्याला आता भागवतकाळ जोडून घेत आहेत, म्हणून आपल्याला असं वाटतं की सूर्य अर्धा आपल्याकडे आहे आणि अर्धा दुसरीकडे आहे. खरा सूर्य दिवस आणि रात्र निर्माण करत नाही. आज आपल्याला पक्क माहिती आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणून दिवस रात्र होतात. हे पाश्चिमात्य जगाला कळलं, नाही तर तीही माणसं बायबलच्या भाषेमध्ये नाकारत होती. पण हे सगळं त्यांना कळलं. ते तत्वचिंतन शास्त्र तुम्हाला मलाही कळलं की पृथ्वी सपाट नाही आहे, पृथ्वी गोल आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही आहे. हे सगळं आपल्याला कळलं. जाता जाता सांगतो, हे ज्ञानेश्वरांना पाश्चिमात्य जगाच्या पूर्वी कळलं होतं का याची शंका यावी, अशा प्रकारची ओवी ज्ञानेश्वरीमध्ये आहे. शंका यावी. मी एकदम दावा करत नाही की ज्ञानेश्वर म्हणजे विज्ञानेश्वर आहे, ज्ञानेश्वर म्हणजे संशोधक आहे, ज्ञानेश्वर म्हणजे सगळं, म्हणजे त्यांना विज्ञान सगळं युरोपमधलं माहिती होतं असं म्हणत नाही आहे. पण शंका यावी अशी ती ओवी आहे. आणि त्या ओवीमध्ये स्पष्टपणे म्हटलेले शब्द असे आहेत बघा की आम्हाला सूर्याचं चालणं वाटतं पण ते भासमान असतं. शब्द कुणाचे आहे? ज्ञानेश्वरांचं. खरं सूर्याचं चालणं आपल्याला चालणं वाटतं की नाही. सूर्य उगवतो, सूर्य माध्याने येतो, सूर्य बुडतो समुद्रामध्ये, प्रवास करतो, तो दिनमणी आहे, हे सगळं आपण म्हणतो ना. हे भासणं आहे. हा शब्द प्रयोग ज्ञानेश्वर ओवीमध्ये करतात. आणि म्हणून संशय येऊन जातो की ज्ञानदेवांच्या कालखंडामध्ये जे युरोपला नंतर कळलं ते भारतीयांना आधी ईशत थोडक्यात संक्षेपानं सूचित कळलं होतं का. हा विचार मनामध्ये यावा. कारण प्रियव्रताची कथा, आमचा कोणी एक राजा असा असतो की तो सूर्याला सांगतो, बाबा निम्म काम तुझं अपूर्ण राहिले दिसतंय, मी करतो. बरं सूर्य कोण आहे? पुन्हा भगवद्गीतेकडे चला. सगळ्यात मोठा निष्काम कर्मयोगी आणि पहिला विवस्वान हा सूर्यच आहे. नंतर मनु आहे, नंतर इक्ष्वाकू आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आता शेवटच्या 5-7 मिनिटात लक्षात घेऊया त्या प्रियव्रत राजानं काय काय केलं. तर प्रियव्रत राजाबद्दल मुळामध्ये आता जी सूर्याची कथा सांगितली ना ती तुमची नंतर येणार आहे, पण आवडेल म्हणून आधी सांगितली. पण एक महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे आणि मग त्याचा धागा दासबोधाशी येतो. त्याचा धागा दासबोधाशी येतो. भागवताबद्दल बोलतो. काय बरं,
प्रियव्रत राजाबद्दल शुकाचार्यानं राजा परीक्षितनं प्रश्न विचारलाय. जरा नावं लक्षात ठेवा. उत्तानचरण त्याचा मुलगा ध्रुव आणि उत्तानचरणचा भाऊ त्याचं नाव काय? प्रियव्रत. याच्याबद्दल शुकाचार्यांना राजा परीक्षित विचारतोय, काय हो? राजा परीक्षित विचारतोय, काय हो या प्रियव्रताबद्दल जे मी ऐकलंय, भागवत ऐकायच्या पूर्वी आजपर्यंत जे मी ऐकलंय ते असं की प्रियव्रत हा देवानां प्रिय म्हणावं. पुढे सम्राट अशोकाने म्हटलंय देवानां प्रिय म्हणावं, अशा प्रकारचा देवाचा आवडता होता. त्याला देवभक्तीमध्ये प्रचंड मोठा रस होता. आता प्रश्न बघा, शुकाचार्यांना परीक्षित विचारतोय की मला एक शंका येते, सामान्यपणे परमात्म्याच्या कथेत आणि भगवत भक्तीत जी माणसं घडून जातात ती मध्ये कोणताही प्रपंचाचा अडथळा येऊ देत नाही असं सामान्यपणे असताना भक्तश्रेष्ठ प्रियव्रत, इकडे भक्तश्रेष्ठ कोण? ध्रुव. भक्तश्रेष्ठ प्रियव्रत हा राजा कसा झाला? सूर्याबरोबर प्रवास कसा करता झाला? सामान्यपणे परमार्थ सन्मुख माणसं प्रपंच विन्मुख असतात. कोण विचारतंय? शुकाचार्यांना राजा परीक्षिती. आणि हाच प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये असणार की नाही? एकनाथ संसारी संत कसे होतात? रामदास नाही होत, ज्ञानेश्वर नाही होत, एकनाथ का होता? हा प्रश्न तुम्हाला मला पडला पाहिजे, तो पडायला हरकत नाही, कारण त्याचं तुम्हाला मला अभिवचन आहे, आश्वासन आहे. आणि इथं उत्तर दिले भागवतकारांनी की अडथळा वाटून बाजूला होता ती गोष्ट खरी, पण प्रियव्रतासारखी माणसं मनानं अशी विरक्त असतात. शब्द बघा, ती रानावनात काय आणि राजसिंहासनावर काय, दोन्ही ठिकाणी संतुलित समचित्त असतात. हे शब्द मी तुम्हाला भागवतातले सांगतोय. आता गीता यापेक्षा वेगळी काय सांगते एवढंच मला सांगते. आणि खरं आहे, माणूस रानावनामध्ये आहे का संसारामध्ये आहे? तो आसक्तीमध्ये बुडल्यागत वाटतो, पण तो आसक्तीत बुडल्यागत आहे का? तो मनानं अलिप्त आहे का मनानं अलिप्त नाही? आणि भगवद्गीता आपल्याला मुख्य गोष्ट काय सांगते मला सांगा. हिंसा घडली तर ती सहेतुक म्हणजे धर्मासाठी असेल, अन्याय नाशासाठी असेल, तर ती हिंसा सुद्धा पूर्ण अहिंसा असते. त्याच पद्धतीनं तुमच्या हातून प्रपंच घडतोय, तुम्ही प्रपंचामध्ये आहात, पण तुमचं मन कुठं आहे ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आणि आपल्याला एका शब्दात सांगावी, कमलपत्र निवांभसा. कमळाचं पान किंवा साधं आपलं केळीचं पान पाण्याच्या थेंबाने लडपडलेलं असलं की 5 मिनिटांमध्ये पाणी नष्ट होऊन जातं आणि तजेदार हिरवंगार कर्दळीचं पान किंवा सारसबागेमध्ये कमलपत्र आपल्याला दिसतं. भागवत आणि भगवद्गीता काय शिकवतात? प्रियव्रत राजा आपल्याला काय शिकवतो? पुढे येणार आहे. हा प्रियव्रत राजा शुकाचार्य परीक्षितला सांगताय की संसारात असूनही नव्हता, कारण प्रपंच आणि परमार्थ या 2 गोष्टी तो करत होता. फक्त एवढंच की हे त्यानं आपल्या मनानं केलं नाही, तर ब्रह्मदेवानं देवगणांसह स्वतः जाऊन प्रियव्रताला विनंती केली की विष्णूनं तुला आज्ञा केलेली आहे की तू काही काळ प्रजा पालन केलं पाहिजेस, कारण तुझ्या या प्रियव्रत जीवावतारात अंशावतारात प्रजा पालनाच्या कसोट्या गुण आहेत.
त्याचा दुरुपयोग नव्हे, पण त्याचा अनुपयोग सुद्धा होऊन उपयोगी नाही. आपण हा विचार केला पाहिजे. भगवंतानं मला जन्म दिलाय, मला जीव दिलाय, काहीतरी त्याचा हेतू असेल ना. या जगातली कुठली तरी गोष्ट विना हेतू होते का? शास्त्र काय सांगतं? कुठलंही कार्य घडू दे, शास्त्र कारणाविना घडतं. मग सामान्य कीटक जन्मास येणं काय, आणि भगवंताने एखादा मनुष्य प्राणी जन्मास घालणं काय? काहीतरी हेतू त्याच्या मागं आहे. मोठा शब्द अवतार कार्य, एवढा नको मोठा शब्द, पण काहीतरी हेतू आहे, तो ओळखला पाहिजे. आणि तो हेतू ओळखून प्रपंचही नेटका केला पाहिजे आणि परमार्थही सुघड केला पाहिजे. हे दासबोधाचं सांगणं आहे, हे प्रियव्रताचं सांगणं आहे, हे भागवताचं सांगणं आहे, हे शुकाचार्यांचं सांगणं आहे. सगळीच आपली वेदांत परंपरा एकमेकात कशी मिसळलेली आहे. आणि ते चुकून सुद्धा प्रपंच विन्मुखही नाही आणि परमार्थ विन्मुखही नाही. दोघांना सन्मुख आहे, पण दोन्ही ठिकाणी भान ठेवणारी आहे, तत्वचिंतनाचं कोंदण ठेवणारी आहे. गीतेच्या भाषेत समत्व योग सांगणारी आहे आणि भागवताच्या भाषेत भक्तियुक्त कर्म सांगणारी आहे. भागवताच्या भाषेत भक्तियुक्त कर्म सांगणारी. कर्म करा, केलंच पाहिजे, फक्त त्याला भक्तीची जोड द्या. जो भक्त असेल तो सत्प्रवृत्त असेल, आणि जो सत्प्रवृत्त असेल त्याचा प्रपंच आणि परमार्थ नेटका झाल्याशिवाय राहणार नाही. 5व्या स्कंधाच्या सुरुवातीला प्रियव्रताची तोंड ओळख आपली झाली, तीच अधिक पुढच्या निरूपणात समजून घ्यायची आहे. थांबतो.